एका पालकाने आपल्या मुलाचा सामान्य प्रोजेक्ट एका प्रोफेशनल प्रोजेक्टने बदलण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याला साथ देण्यास नकार दिला. मी माध्यमिक शाळेत शिक्षिका आहे. आमच्या फायनल सायन्स प्रोजेक्टसाठी मी माझ्या विद्यार्थ्यांना इकोसिस्टम मॉडेल्स बनवायला सांगितले होते. मुख्य नियम काय होता? तो प्रोजेक्ट जास्तीत जास्त वर्गातच पूर्ण करायचा होता. मला विद्यार्थ्यांची समज तपासायची होती, त्यांच्या पाकांचे कौशल्य नाही. एका विद्यार्थ्याने एक साधा शूबॉक्स मॉडेल जमा केला. तो घाईघाईत बनवलेला होता, त्यात काही चुका होत्या आणि त्याचे स्पष्टीकरण खूपच छोटे होते. त्याने प्रयत्न केले होते म्हणून मी त्याला बी ग्रेड दिला. 2 दिवसांनी त्याची आई एक उत्कृष्ट कलाकृती घेऊन माझ्या वर्गात आली. त्यात बनावट शेवाळ, प्लास्टिकचे प्राणी, प्रिंटेड लेबल्स आणि अगदी लाइटिंगसुद्धा होते. तिने दावा केला की हीच खरी आवृत्ती आहे जी पूर्ण करायला त्याला शाळेत वेळ मिळाला नाही आणि तिने मला त्याचा ग्रेड बदलण्याची मागणी केली. मी तिला शांतपणे सांगितले की ग्रेडिंग झाल्यानंतर मी वर्गातील प्रोजेक्टला घरगुती मॉडेलने बदलू शकत नाही. तो बिचारा मुलगा तिथेच उभा होता आणि त्याला असं वाटत होतं की तो कुठेतरी गायब व्हावा. मी त्याला त्याच्या चुका सुधारण्याची आणि काही क्रेडिटसाठी तोंडी स्पष्टीकरण देण्याची संधी दिली, पण त्याची आई तयार नव्हती. तिने असिस्टंट प्रिन्सिपलला ईमेल केला आणि आरोप केला की मी तिच्या मुलाला लाज आणि त्याचे सुधारित काम स्वीकारण्यास नकार दिला. मी माझ्या ग्रेडिंग पॉलिसीवर ठाम आहे, कारण अशा सवलती देणे दीर्घकाळात विद्यार्थ्यांसाठीच हानिकारक असते. आता तुम्ही सांगा, मी चुकीची आहे का?